नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.5 द नेकलेस म्हणजेच तो रत्नहार हा लेसन अभ्यासणार आहोत. ओपन द टेक्स्ट बुक पेज नंबर 24. I am going to read the first passage from the part 1. So listen it carefully. Mathilda was a pretty and a charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat. And so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. मॅटिल्डा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र तिचे कमनशीब की काय, म्हणजेच नशीब फुटके म्हणून की काय, एका कारकुनाच्या कुटुंबात ती जन्माला आली होती. त्यामुळे कुणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्चकुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. म्हणून शिक्षण खात्यातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने होकार दिला. She dressed plainly because she had never been able to afford anything better. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxurious. She dressed plainly because she had never been able to afford anything better. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxurious of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfume for afternoon chats with close friends. ती साधेसे कपडे घालायची, कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्य नव्हते. पण आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायच्या आपल्याला हक्क आहे असे वाटून ती अपार दुःखी व्हायची. तिचे घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते, त्यामुळे तिचे जीवन कष्टाचे तर होतेच. या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा आणि चीडसुद्धा यायची. जिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्याहव्याशा छोट्या छोट्या खोल्या असतील, ज्या जवळच्या मैत्रिणीबरोबर दुपारच्या निवांत गप्पासाठी सुवासाने भरून गेलेल्या असतील, अशा एखाद्या भव्य राजमहलासारख्या घराचे स्वप्न ती नेहमीच पाहत असे. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. She wanted so much to charm, to be invited, to be sought after. मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हते. ना महागडे कपडे होते, ना दागदागिने, आणि तरीही या सर्व गोष्टींचा तिला प्रचंड आवड होती. तिला आकर्षक वस्तूंचा अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टींची हव्यास होती. One, she had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with a regret, despair and mystery. ॲक्च्युली तिची कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणेही टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून रडू येई. One evening, her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here is something for you. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने घरी आला. त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. हे बघ, तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलंय. She tore open the paper and drew out a card on which was printed the words, The Ministry of Education and Madam George Rompunu request the pleasure of Mr. and Mrs. Loisel Company at the Ministry on the evening of Monday, January 18th. तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. त्यावर छापले होते, माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रोम्पुनू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहेत. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully.
and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली आणि ती धुसफुसली, "मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? आणि जर जायचं असेल तर मी काय कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे?" He hadn't thought of that. He stammered, "Why, the dress you go to the theater in, it seems very nice to me." त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. सासरत तो म्हणाला, "का बरं? थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस तो माझ्या मते खूपच छान आहे." He stopped, stunned, distressed to see his wife crying. He stuttered, "What's the matter? Let's see, Matilde. How much would a suitable dress cost?" त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. "काय झालं मॅटिल्डा? आपण बघू काय करता येईल ते. एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल?" तो चाचरत म्हणाला. She thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. At last she answered hesitantly, "I don't know exactly, but I think I could do it with 400 francs." तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशोब केला आणि त्वरित नकार येऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा ती विचार करू लागली. शेवटी ती घुटमळत म्हणाली, "मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी जमवून घेईन." He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanterre with a few friends. However, he said, "Very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress." हे ऐकून त्याचा चेहरा थोडा उतरला, कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर नांतेरजवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने जमवून ठेवले होते. तरीही तो म्हणाला, "ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे." The day of the party drew near, and Madame Loisel seemed sad, restless, anxious, though her dress was ready. तिचा ड्रेस तयार झाला होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तशी मादाम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. One evening, her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, "काय झालंय? गेले 3 दिवस तू विचित्र वागणे करत आहेस." She replied, "I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party." ती काय म्हणाली बघा, "माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एकही मौल्यवान रत्नसुद्धा नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं," असं तिनं उत्तर दिलं. "You could wear flowers," he said. "They are very fashionable at this time of year." तू फुलं माळू शकतेस, तो म्हणाला, "सध्याच्या काळात त्याची फॅशनच आहे." She was not convinced. The next day, she went to her friend's house and told her to her distress. Madame Forestier went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel, "Choose, my dear." First, Matilde saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. She kept asking, "You have nothing else?" "Why, yes, but I don't know what you like." Suddenly she discovered in a black satin box a superb diamond necklace, and her heart began to beat with an uncontrolled desire. Her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. नवऱ्याने सांगितल्यानंतर देखील तिची काही समजूत पटेना. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. मादाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटाशी गेली. त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली
आणि ती घेऊन ती परत आली आणि मादाम लॉइझेलला म्हणाली, यातून निवड कर माझ्या लाडके. मॅटिल्डाने प्रथम सोन्याची काही कंगणे पाहिली आणि एक मोत्याचा हार. तिने ते दागिने आरशात बघत घालूनही पाहिले. आणखी काही नाही तुझ्याकडे, ती विचारत राहिली. आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही, असे ती उत्तरली. अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला आणि अनावर अभिलाषेने तिचे हृदय धडधडू लागले. थरथरत्या हाताने तो हार तिने उचलला आणि आपल्या गळाभोवती तो हार तिने गुंफला आणि हर्षभरीत नजरेने ती स्वतःकडे सिस्मित होऊन पाहतच राहिली. मग तिने हळूच संकोचित विचारले, फक्त एवढाच हा हार घालायला देशील मला? Then she asked anxiously, hesitating, would you lend me this, just this? Why, yes, of course. She threw her arms around her friend's neck rapturously, then fled with her treasure. The day of the party arrived. Madame Loisel was a success. She was prettier than all the other women, elegant, gracious, smiling, and full of joy. She danced wildly, with passion, forgetting everything in the triumph of her beauty and success, floating in a cloud of happiness. बॉक्समधला हार बघून आता ती विचारते पुढे. तिने हळूच संकुचित विचारले, फक्त एवढाच हार मला घालायला देशील? हो, का नाही, नक्कीच देईन, असे तिने उत्तरले. तिने अत्यानंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. अखेर पार्टीचा दिवस उगवला. मादाम लॉइझेलला मोठे यश मिळाले. ती लावण्यवती, आकर्षक आणि खुश होतीच आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत सर्वात देखणी ही दिसत होती. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट हर्षोल्लासात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती. यशाच्या सुखाच्या लाटावर जणू तरंगतच होती. Mathilde and her husband left at about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down toward the scene till they found one. They were dropped off at their door in a Rue des Martyrs, and sadly it was all over for her. पहाटे 4 वाजता मॅटिल्डा आणि तिचा नवरा तिथून निघाले. ते रस्त्यावर येऊन पोहोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळेना. सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. रू द मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस तिच्यासाठी त्या सर्व गोष्टींची सांगता झाली. In front of the mirror, she took a final look at herself in all her glory. But suddenly she uttered a cry. She no longer had the necklace round the neck. What is the matter? Asked her husband. She turned towards him, panic-stricken. I no longer have a Madame Forestier's necklace. He stood up, distraught. What? How? That's impossible. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले आणि ती एकदम किंचाळली. तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. काय झाले? तिच्या नवऱ्याने विचारले. मी चाचरत ती म्हणाली, माझ्याकडे तो मादाम फॉरेस्टियरचा हार नाही. त्याच्याकडे वळून भेदरून ती म्हणाली. तो गोंधळून उभा राहिला. काय? कसं? हे शक्य नाही. बघूयात यापुढची जी गोष्ट आहे ती सेकंड पार्टमध्ये आहे. सेकंड पार्ट आय एम गोइंग टू स्टार्ट. They looked in folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. Are you sure? You still had it on when you left the hall? He asked. Yes, I touched it in the hall at the ministry. But if you had lost it in street, we would have heard it fall. It must be in a cab. Yes, that's probably it. Did you take his number? No. They stared at each other stunned. At last, Loisel put his cloth on again. I am going back, he said. Over the whole route we walked and see if I can find it. पुढे काय होतं बघूयात. त्यांनी तिच्या ड्रेसच्या घड्यामध्ये पाहिले, तिच्या वरच्या झग्यामध्ये, तिच्या खिशामध्ये, सगळीकडे शोधले, पण त्यांना तो हार कुठेही सापडला नाही. तुला खात्री आहे आपण हॉलवरून निघलो तेव्हा तो तुझ्या गळ्यातच होता, असे मिस्टर लॉइझेलने विचारले. ती म्हणाली, हो, मंत्रालयातील हॉलमध्ये असताना मी त्याला स्पर्श करून पाहिले होते.
पण जर तो रस्त्यावर हरवला असेल तर तो खाली पडताना आपल्याला ऐकू आले असेल, तो नक्कीच टॅक्सीमध्ये पडला असेल, असं परत नवऱ्याने सांगितले. ती म्हणाली, हो तसंच असेल. तू टॅक्सीचा क्रमांक घेतला आहेस का? नाही. त्यांनी हताशपणे एकमेकांकडे पाहिले. शेवटी लॉयझेलने पुन्हा अंगावर कपडे चढवले. मी परत जातो, तो म्हणाला, जिथून आपण चालत गेलो त्या पूर्ण रस्त्यावरून, आणि तिथे कुठे सापडतो का ते पाहतो. ही लेफ्ट. She remained in her ball race all night, her mind blank. Her husband returned at about 7 o'clock. He had found nothing. He went to the police, to the newspapers, to offer a reward to the cab companies. Everywhere the tiniest glimmer of hope led him. She waited all day in despair at this frightful disaster. Loisel returned in the evening, a hollow pale figure. He had found nothing. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. तो निघाला. ती सुन्न डोक्याने रात्रभर तिच्या पार्टी ड्रेसमध्ये तशीच बसून राहिली. साधारण 7 वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा घरी परतला, पण त्याला काहीच सापडले नव्हते. तो पोलिसाकडे गेला. वृत्तपत्र कार्यालयात जाऊन त्याने इनाम जाहीर केले. टॅक्सीच्या कार्यालयामध्ये जिथे कुठे अंधुक आशेचा किरण वाटेल तिथे सगळीकडे जाऊन त्याने चौकशी केली. या घडलेल्या अनर्थामुळे निराश होऊन ती दिवसभर वाट पाहत राहिली. संध्याकाळी हताश होऊन थकून लॉयझेल घरी परत आला. त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव, असे तो म्हणाला. तिच्या हाराचा फासा तुझ्या हातून तुटलाय आणि म्हणून तो तू दुरुस्तीला दिला आहेस असं तिला सांग, म्हणजे अजून थोडं शोधायला आपल्याला अवधी मिळेल. She wrote as he dictated. At the end of 1 week they had lost all hope, and Loisel, who suddenly looked aged, declared, we must consider how to replace the jewel. And so they went from jeweler to jeweler, looking for a necklace like the other one, consulting their memories, both sick with grief and anguish. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने आपल्या मैत्रिणीला लिहिले. आठवडा संपला तशी त्यांची उरलीसुरली आशा देखील मावळली, आणि एकाएकी म्हातारा दिसू लागलेला लॉयझेल म्हणाला, तो दागिना कसा भरून देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मग ते दोघे आपापल्या स्मरणशक्तीला ताण देत हुबेहूब त्या हारासारखा दिसणारा दुसऱ्या हाराच्या शोधार्थ एका सराफाकडून दुसऱ्या सराफाकडे फिरत राहिले. दोघेही दुःखाने आणि व्यथेने त्रस्त झालेले होते. In a shop at the Palais Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. So they begged the jeweler not to sell it for 3 days, and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of the February. पॅलेई रॉयल इथल्या एका दुकानात ते शोधत असलेला हुबेहूब तसाच एक हिऱ्यांचा हार दिसला. त्याची किंमत 40,000 फ्रँक होती, पण त्यांना तो 36,000 मिळू शकणार होता. त्यांनी त्या सराफाला 3 दिवस तो हार कुणालाही विकू नकोस अशी कळकळीची विनंती केली, आणि फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत जर मूळचा हार सापडला तर हा नवा हार 34,000 फ्रँकमध्ये तो परत घेईल असाही त्यांनी करार केला. Loisel had 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest, and he did borrow. He gave notes, made ruinous agreements, dealt with every type of moneylender, and then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, you should have returned it sooner. I might have needed it. लॉयझेलकडे त्याच्या वडिलांनी तिच्यासाठी ठेवलेले 18,000 फ्रँक होते. बाकीचे तो उसने घेऊ शकला असता, आणि त्याने ते पैसे खरोखरच उसने घेतले.
त्याने लिखित पावत्या केल्या, तोट्याचे करार केले, सर्व प्रकारच्या सावकाराशी सौदे केले. अखेरीस तो नवीन हार विकत घेण्यासाठी गेला आणि त्याने सराफाच्या काउंटरवर 36,000 फ्रँक्स ठेवले. मादाम लॉयझेल जेव्हा हार परत करण्यासाठी मादाम फॉरेस्टियरकडे गेली तेव्हा ती म्हणाली, तू हा लवकर परत केला असतास तर बरे झाले असते. मला याची कदाचित गरज पडली असती. फ्रॉम देन on, Madame Loisel knew the horrible life of the very poor, but she played her part heroically. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodgings. They rented a garret under the roof. She came to know the drudgery of housework, the odious labors of the kitchen. She washed the dishes, the dirty lines. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath, and dressed like a commoner. She had to bargain at markets, quarrels, and face insults over every miserable soul. आणि त्यानंतर दरिद्री लोकांचे आयुष्य काय असते त्याचा दारुण अनुभव मादाम लॉयझेलने घेऊ लागली. पण तिने ती भूमिका मोठ्या धीराने निभावली. कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर फेडायचा होता आणि ते ती करणार होती. त्यांनी आपल्या मोलकरीणला कामावरून कमी केले, आपले राहते घर बदलले आणि एका छप्पर असलेल्या पोटमाळावर खोलीत ते भाड्याने राहू लागले. घरकामातील अपार कष्टाची, स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामाची तिला आता जाणीव झाली. आता ती रोज धुणी भांडी करायची, सकाळी रस्त्यापर्यंत कचरा नेऊन टाकायची आणि पाणी भरून वर नेताना प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेत थांबायची. आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. एकेका सूला क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला बाजारात घासाघीस करावी लागे. कधी भांडण तर कधी अपमान सहन करावा लागे. Each month they had to pay some loans, renew others, get more time. Her husband worked extra every evening doing accounts for a tradesman and often late into the night. He sat copying a manuscript at 5 sous a page. And this life lasted 10 years. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. Madame Loisel looked old now. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? How strange life is, how fickle, how little is needed for one to be ruined or saved. दर महिन्याला त्यांना काही कर्ज चुकते करावे लागे, तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागे. तिचा नवरा जास्तीचे काम करण्यासाठी रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोबाचे काम करण्यासाठी जाई आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 सू कमी किमतीचे फ्रेंच नाणे या दराने एका हस्तलिखिताच्या लिखाणाचे काम करीत बसे. आणि 10 वर्षे त्यांनी असे आयुष्य काढले. 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकले. मादाम लॉयझेल आता वयस्कर दिसू लागली होती. ती अनेकदा भूतकाळ आठवून कुडत बसायची. हार जर आपल्या हातून हरवलाच नसता तर काय झाले असते? आयुष्य किती विचित्र असते, क्षणभंगूर असते. एखादी छोटीशी गोष्टसुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनू शकते असा ती विचार करायची. ऑन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द चाम्पस इलिसिस सडनली शी वॉज सॉ मादाम फॉरेस्टियर, स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. Madame Loisel felt emotional. Should she speak to her? Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not? She went up to her. Good morning, Jean. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. She stammered, but, Madame, I don't know. You must have made a mistake. No, I am Mathilde Loisel. Her friend uttered a cry. Oh, my poor Mathilde, how you have changed. Yes, I have had some hard times since I last saw you, and many miseries, and all because of you. एका रविवारी शॅम्पस एलिझेल्समधून जात असताना तिला अचानक मादाम फॉरेस्टियर दिसली. अजूनही तशीच तरुण, तशीच सुंदर आणि तशीच आकर्षक. तिला बघून मादाम लॉयझेल भावूक झाली. तिच्याशी बोलावी की नको? हो, नक्कीच.
आणि आता कर्जमुक्त झाल्यानंतर तिला सर्व काही सांगायला हरकत नाही, होय ना, असा विचार करू लागली. सुप्रभातजीनी ती तिच्यापाशी जाऊन म्हणाली. तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळीकेने आपल्याला हाक मारावी याचे आश्चर्य वाटून तिला ओळखले नाही. ती गडबडून म्हणाली, पण मादाम, मी तुम्हाला ओळखत नाही, तुमची काहीतरी चुकी होते. ही म्हणते, नाही, मी मॅटिल्डा लॉइझेल. अगं मॅटिल्डा, तू काय अवस्था झाली तुझी? तिची मैत्रीण ओरडली. होय, तुला शेवटची भेटले होते त्यानंतर माझा खडतळकार सुरू झाला आणि प्रचंड हालही, आणि तेही सर्व काही तुझ्यामुळे. मी? हाऊ कॅन दॅट बी? You remember that diamond necklace that you lent me to wear to the ministry party? Yes, well, I lost it. What do you mean? You brought it back? I brought you back another exactly like it, and it had taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over and I am very glad. Madame Forestier was stunned. You say that you bought a diamond necklace to replace mine? Yes, you didn't notice then? They were very similar. And she smiled with a proud and innocent pleasure. Madame Forestier, deeply moved, took both her hands. Oh, my poor Mathilde, mine was an imitation. It was worth 500 francs at most. दोघांचा संवाद चालूच होता. ती तिला म्हणते की तुला भेटल्यापासून नंतर माझा खडतर काळ सुरू झाला वगैरे असं ती बोलत असते. तर पुढे ती उत्तर काय देते बघा. माझ्यामुळे हे कसं शक्य आहे? तुला आठवतं मंत्रालयातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तू मला घालायला दिला होतास? हो, मग तो माझ्याकडून हरवला. म्हणजे काय? तू तर तो मला परत केलास असं फॉरेस्टियरने सांगितले. ती म्हणते, हुबेहूब तसाच दुसरा मी तुला परत केला, मात्र त्याची किंमत चुकवायला आम्हाला 10 वर्षे लागली. आमच्याकडे फारसं काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं. पण आता ते सगळं संपलं आहे आणि त्यामुळे मी आता खूप समाधानी आहे. मादाम फॉरेस्टियर अचंबित झाली. म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास असं तुझं म्हणणं आहे? हो, तुझ्या ते लक्षात नाही आलं? ते दोन्हीही अगदी एकसारखे होते असं ती म्हणाली. असे म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे हसली. मादाम फॉरेस्टियरने सद्गदित म्हणजे भावना विवश होऊन तिचे दोन्ही हात हातात घेतले. अरे रे रे, बिचारी माझी मॅटिल्डा, माझा हार तर नकली होता. जास्तीत जास्त तो 500 फ्रँकचा असेल असं ती म्हणाली. ही कथा गाई ई मोपासा यांच्या तो हार या कथेवर आधारित आहे. अशा प्रकारे ही स्टोरी संपलेली आहे.